हाय सर्वांना. कसं झालंय बघितलं का? मस्त हिरवगार. कशा आहात तुम्ही? मस्त ना? मी पण मस्त आहे. आणि आज मला जायचं होतं जरा बाहेर, म्हणजे लई पण लांब नव्हतं जायचं, 2-3 किलोमीटर जायचं होतं, पण मला नवऱ्याने जाऊन नाही दिलं. काय झालं, सकाळी पण पाऊस येत होता, भुरभुर भुरभुर चालूच होती, तरी पण पटकन उठले. अख्ख्या पावसात एवढ्या भांडी घासली, कपडे धुतले, पटपट वाळाय घातले, पाणी हिवस्तवर पुन्हा आत टाकले. म्हणलं आपण गेलो बाहेर तर पुन्हा म्हणलं अजून भिजून जात्यानं. सगळं आवरून ठेवलं, भांडी घासून झाकून सगळं नीटनीटकं ठेवलं. म्हणलं किती वेळ लागतोय काय माहिती तिथं, कारण की माझी मैत्रीण येणार होती इथं माझ्या माहेरी. देवाच्या पाया पडला यायचं होतं ती डाळ संध्याला, आणि मिरज गावून येणार होती. तर म्हणलं चला, म्हणलं लय दिवसात किती, आता आम्ही जवळजवळ लग्न झाल्यापासून फक्त एकदा दोनदाच भेटलो होतो. त्याच्यावर पुन्हा फोन नंबर नाही, काय नाही. आणि अचानकच त्या दिवशी आमची ह्यात व्हिडिओच्या माध्यमातूनच ओळख झाली. तिने कमेंट केली, मग त्या कमेंटनुसार मी तिला ओळखून कोण आहे कोण नाही असं तिने सांगितलं. ओळख झाली. 10-12 दिवस झालं आमची फोनवर बोलणं झालं. ती म्हणली मी येणार आहे, ये म्हणली तू, आपण लय दिवसातनं भेटणार आहे म्हणलं हा येते म्हणलं. मी विचारलं पण त्यांना, म्हणलं, आणि कुणाला काही काम पण नव्हतं बरं का. आणि पोराला पण गाडी चालवायला येते, तो पण घरीच होता, ती पण घरीच होतं, त्याचा पप्पा पण घरीच होतं. मी त्यांना विचारलं, म्हणलं जायचं आहे का, ती येणार आहे. तर ती आदल्या दिवशी मला हा म्हणलं, आणि आधीच नाही म्हणलं असतं तर मी कुणाला पण घेऊन नाही तर हिथनं गाडीत बसून तिकडून तशीच गेले असते की. आणि ती गेली तिथं राशीनमध्ये गेली आधी. ती म्हणली मग राशीनला गेल्यावर मी राशीनहून पुन्हा असून त्याला येणार आहे, आणि म्हणली राशीन निघाल्या मग तुला फोन करते, मग तू लगेच ये. उरकून फिरकून ठेवलं होतं सगळं, आणि मला जायचं होतं माझ्या घरी पण, म्हणजे माझ्या माहेरी पण, म्हणजे आताच आले होते जाऊन. तरी पण मला फोन आलता की बारीक माझ्या भावाचं पोरगं आहे, त्याचं आपलं सर्दी, त्याला आलती, आजारी होता, म्हणला माझं दुखत आहे, मला भेटायला आहे. म्हणलं त्याच्याकडून पण यावं जाऊन. उरकलं सगळं, सगळी साडी विडी घातली, सगळं चला म्हणलं आता लगेच. म्हणलं ती निघाली, म्हणलं तिचा फोन आला, म्हणली राशीन निघाली, चला म्हणलं. पोराला चल म्हणलं. पोरगं जाऊन कुठं गायब झालं काय माहिती. फक्त इथं बरं का 2-3 किलोमीटर, फक्त इथनं माघारी यायचं होतं जाऊन, 1-1.5 तास बसून. तो पण कुठं गायब झाला काय माहिती. त्याच्या बापाला म्हणलं चला लय वेळ, उरका चला. ती बारक्या पोरावानी तसली गेम असते फुग्याची, तसली गेम खेळत बसल्या 4 तास. म्हणते अहो चला ती जाणार आहे. तिला पण पुढं कुठं तरी कार्यक्रम होता तिचा कोणाचा तरी, तिकडं जायचं होतं, आणि लय वेळ नव्हतं थांबणार, आणि अर्धा-1 तासच थांबणार होतं, पुन्हा मला माघारी यायचं होतं. काटा आला चला करून. आणि त्यांना कुठं जायचं म्हणलं ना, स्वतःला पहाटे 5 वाजता उठणार, चूल पेटवणार, पाणी तापवणार, स्वतःच पहाटे उठून अंधारातच आंघोळ करणार, आणि म्हणणार सुद्धा नाही मला च्या करून दे म्हणून. लवकरच कुठं जायचं असलं ना, पहाटच गाडीत बसून रस्त्याच्या कडेला गाडी येऊन उभा राहते का लगेच निघून जाणार त्यांना कुठं जायचं असलं तर. आता हिथनं पुढं पण त्यांना कुठं जायचं असणार, त्यांना पण जायचं होतं. मी सांगते ना पुढं पण काय झालं. त्यांना पण जायचं होतं, कोणत्या तरी मित्राचा फोन येत होता, आणि त्यांना पण जायचं होतं. आणि आधी पण सारखं इकडं तिकडं काढ कपडे, भिजलेली पावसात काढ कपडे फेक, ओलीच कपडे. 2-3 ड्रेस वाळायला धुवून घातलेलं होतं त्या दिवशी, आणि एक पॅन्ट शिल्लक होती. त्यांना पण जायचं होतं कुठं तरी. मी ऐकलं, मी 2 वाजता मला जायचं होतं, म्हणजे तिकडं तर 1-1.5 वाजले असत्यान, 2 पण नसत्यान. मी काय केलं, ऐकलं मी काय केलं, एक पॅन्ट होती ना ती चांगली, त्याच्या पण पाणी दिलं शिपून. त्या बाकीच्या तर 2-3 होत्याच वाल्या, ती हाय कुर्दी ना पॅन्ट, त्याच्या पण दिलं पाणी शिपून आणि टाकली वाळायला. म्हणलं आता कसं जायचं ती, कारण की मला जायचं असल्यावर त्यांच्याकडं टाईम असून पण काम पण नव्हतं, काही काम नव्हतं, तरी पण त्यांना हालू वाटाना. आणि त्यांना स्वतःला जायचं असल्यावर मग कसं, मी पण कशाला माझं चोरू. एक पॅन्ट कुर्दी होती, म्हणजे बाकीच्या 2-3 तर धुवून वाळा टाकलेल्या होत्या, आणि एकदम ऊन पडलेलं नव्हतं, एकदम शिरवळ असं आहे ना, असंच होतं. मी तरी कशाला माझं हे करू. मी पण त्याच्यावर थोडंसं पाणी शिपलं आणि टाकली वाळायला. आणि मग कपडे सापडायला म्हणले अजून वाळे का, म्हणलं वाळलीच नाही. आणि मग ती पण नाहीत गेलं. मग स्वतःला नाही गेल्यावर त्यांना किती हे झालं, नाही जाऊन दिल्यावर स्वतःला कसं वाईट वाटलं. मग स्वतः तर रोज म्हणलं तरी त्यांच्या मित्रांबरोबर फिरणार, रोज म्हणलं तरी इकडं ह्या गावाला जात्या, गावाला पार जामखेडन पुन्हा कुठं पार जात्यानं लांब पार जात्यानं
मुंबईकडं म्हणलं तरी जाते ना. आणि मला इथं हातभर जाग्यावर 3 किलोमीटर सुद्धा मला जाऊन दिलं नाही, माझ्यासोबत कोण आलं नाही. पण असं पण सांगितलं नाही की तुला जायचं असलं तर तू जा म्हणून. कारण की मी एसटीने कशाने पण रिक्षाने टेम्पोने काय पण असलं असतं, मी कशाने पण गेले असते तरी पण मला सांगितलं नाही. आणि मग मी जे झोपली ना, मी उठलेच नाही. मी आताच उठून आता इकडं निवांत आले बाहेर आणि इथं येऊन बसले. लय वेळ झालं मी बसले निवांत इथं. फोन नाही केला काय नाही कुणाला आज, आणि कुणाचा आला पण नाही मला. काय मी आता कधी पण जाईनच की, काय इथनं लय लांब आहे काय, जायचं म्हणल्यावर मी कसं पण जाईन. पण काही काम नसताना पण ह्यांना कुठं जायचं असल्यावर मग कसं लवकर जाता येतं. आता मी इथनं पुढं तसंच करणार. त्यांना कुठं बाहेर जायचं असलं ना का काय पण मध्ये जी करणार नाही, जाऊनच नाही देणार मी. पण बघू 2-3 वेळा मी असंच करणार आहे आता. मला जायचं म्हणल्यावर मग कसं होतंय, काही पण काम नव्हतं म्हणलं नाही तर काय काम आहे मला का असं का तसं का काहीच म्हणलं नाही तर नुसतं त्या फुग्याची गेम, इकडं फुगा उडव तिकडं फुगा उडव हे असंच चालू होतं. जवळजवळ अर्धा पाऊण तास तीच चालू होतं. आणि पुन्हा मला येऊन कधी मी झोपल्यावर 2, 2:30, पावणे 3ला म्हणतात तवर तर ती निघून बी गेली असं निम्या रस्त्यात माघारी. आणि चल लवकर चल आता घ्या असं, तुझी मैत्रिणी अजून तिथं लगेच नसन गेली, त्या असून त्याला राहणार असं ना अजून तिच्या आईच्या इथं गेली असं ना, आपण तिथं जाऊन तिथं भेटू तिला. म्हणलं मला जायचं नाही, मला तुमच्याबरोबर यायचं बी नाही. म्हणलं मला जायचं बी नाही, तुम्हाला बी इथनं पुढं कुठं जाऊन देणार नाही. काय तिथं येऊन बघत यात कुठं गेले म्हणून. बघा ना, आता कुणाला पण म्हणलं, कुणाला जेवायला बसला होता त्याला म्हणलं आता तू कुठं जाच फक्त सांगतो, त्याला पण आला राग आला. लगेच जेवता उठला. म्हणलं जा, तुम्हाला लगेच म्हणलं 2 शब्द बोललं का रागेत. आणि त्याला पण कुठं हिंडायचं असलं ना का असा हिंडन कुठं पण गाड्या घेऊन. पण मला कुठं जायचं असलं ना का कोणच येत नाही. ती बारकं पोरगं आला असतं हो, आणि दमादमाने, त्याला पण एवढी गाडी येत नाही, दमादमाने का होईना मला नेलं असतं त्याने. इथनं काय असा ही डांबरी नाही अशी त्या गावाला जायला, कच्च्या रस्त्याने दमादमाने गेलो असतं. तिथं काय वाहन नसतं काय नसतं, गाडी नसती, गाड्या नसतात, गर्दी नसते काय नसते. पण त्याला शाळा होती, त्याचं 10वीचं वर्ष, त्याच्यामुळे त्याला कुठं नेऊ वाटत नाही म्हणून त्याला नेलं नाही मी. नाही तो चल म्हणलं आता लगेच येतो. त्याला नाही मान लागत ह्यांच्यागत सारखं कशाचा पण, मरणाची फुगत्यात कुठं चल